बघा साहेब, संभाजी झरे, भारुडकर म्हणा, जे संप्रदाय यामध्ये वाद्य व संगीत यांच्याकडे फार मोठी कला आहे, लाभलेली आहे. मग ह्या कलेच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा झरे साहेबांचा परिचय आहे. मग झरे साहेब, तुम्ही तुमच्या या आता तुम्ही जेव्हा लहान होतं तेव्हा तुम्ही हलगरा अनेक प्रोग्राम, भारडाचे म्हणा, कीर्तनाचे म्हणा, अशा बैठकीमध्ये स्टेजवर मी तबला वाजवलो तुमच्यासोबत, तुम्हाला सहकार्य केलं मी तबल्याच्या वाद्याच्या माध्यमातून. तुम्हाला आनंद वाटला त्यावेळेस. खरंच खूपच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु झरे साहेब, तुम्ही ह्या भारड या संगीताच्या आणि वाद्यकामाच्या या केव्हा सुरुवात केली ते पण मला सांगा. बघा, मला 25 वर्ष उरले. 25-30 वर्ष काळ झाला माझा. ही चालू आहे अजून. काय आपणाला सुविधा नाही, कुणाची काही नाही, शासनाची सुविधा नाही, काय बी नाही, कुणाची सुविधा नाही, काही नाही. आपणाला जे आपल्या कलेवरच आहे समजा. का आपणाला शेती नाही, काही नाही, या कलेवरच आपलं पोट आहे. मग तुम्ही आणखीन तुमचं वय किती असेल? माझं वय बघा 40च्या जवळ असेल. 40-38. तुम्हाला शासनाचं मानधन मिळण्यासाठी तुम्हाला वयाची अट आहे, किमान 1-2 वर्ष पाहिजे. हां, तेवढं वय पाहिजे ना. तेवढं वय पाहिजे, पण माझं वय नाही तेवढं, बसत नाही मी. आणखीन कुठल्या ह्याच्यामध्ये जर बसत असाल तर त्या योजनेमध्ये प्रयत्न करावा. बघू आपण प्रयत्न करू. धन्यवाद. मग तुम्हाला हे कधी आवड झाली संगीताची? बघा, सुरू माझी आई होती. आईपासून जे मला संगीताचा नाद लागला, गायन, भारूड, ही मी तेव्हा चालू केलं शिकायला. मी तेव्हापासून शिकतोय, अजून चालूच आहे. परंपरा ही आमच्या मुळे घरातूनच संप्रदायाची परंपरा आहे. आमचे मामा आमचे आई, त्यांच्यापासून वडील सर्व कलाकार होते. समजे वडील नाही, पण आई आणि मामा आमचे मेन. त्यांच्या तुम्ही कला कुणाकडे शिकली? मी सुरूला माझ्या मामापाशी, मामा आणि आई या दोघांकडून मला शिकण्यात आलं. त्याचं भाग्य मला लाभलं म्हणून शिकलो. हे समजा सर्व झालं. धन्यवाद साहेब, झरे साहेब. तुम्हाला या कलेच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून तुम्ही गावोगावी महाराष्ट्रभर प्रबोधन करताय. हे अशा कलावंतांना शासनाने लवकरात लवकर यांना वर्ध कलावंत म्हणून मानधन जाहीर करावं आणि ह्यांचं जे प्रोसिजर आहे ते जमा करून घ्यावं. अशा कलावंतांना, असे कलावंत प्रबोधन खूप छान करतात, मेहनत करतात. या प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृती करतात. हे आनंदाचीच बाब आहे. मग अशा कलावंतांना खरंच झरे साहेब, तुम्ही आमच्यापर्यंत आलात ते खूप खूप आम्हाला आनंद वाटला. धन्यवाद. नमस्कार झरे साहेब.